30 कामगार हे गंभीर जखमी झाले। पण या हलकट सरकारला अजिबात या कामगारांची किंवा सामान्य लोकांची हिंमत आहे नाही। तरी या संदर्भामध्ये आपण वारंवार 3 महिन्यापासून प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला, कंपनीला, आमदाराला, खासदाराला, संबंधित प्रत्येक डिपार्टमेंटला आपण पत्रव्यवहार केलेला आहे। पण हे मुख्य प्रशासन हे त्या कंपनीची चाकरी करत आहे, हे त्या कंपनीची गुलामगिरी करत आहे। आज आम्ही आवाज उचलला असता आमच्यावर पोलीस प्रशासनाचा दबाव आणून पाडत आहे, हे स्थानिक राजकारणी लोकांचा दबाव आणून टाकत आहे। तसेच प्रत्येक अँगलनं आम्ही कमजोर कसं झालं पाहिजे याची तरतूद करत आहे। तरी या सोलार कंपनीच्या व्यवस्थापकाची, या राज्य सरकारची मिलीजुली सरकार आहे, यांच्या आम्ही इथे जाहीर निषेध करतो। तरी पण आम्ही कायदेशीररित्या यांना कायदेशीर विनंती करत आहोत की आपण जे कंपनीचे स्फोटक प्लांट आहे, जे बाजारगाव लगत, हायवे लगत आलेले आहे, त्यांना कंपनी प्रशासनाने त्यांना अधिग्रहण केलेली 250 एकर जमीन आहे, त्या जमिनीवरती स्थलांतरित करावं व आमच्या बाजारगावाची भवितव्य आहे, आमच्या बाजारगावाची जवळपास 10,000 लोकसंख्या आहे, यांच्या भवितव्यासोबत खिलवाड करू नये हीच एक आमची सरकारला विनंती आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।